मम्मा कशी आहे? मम्मा स्ट्रॉंग आहे. कशी बोलते आहे का? स्टाईल आहे. ठीक आहे, इथे मी याला प्लेस करते 40% देखी. सगळ्यांनी बनवायला घ्या. कोणाचे काही डाऊट्स असतील तर विचारू शकताय. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आपल्या मी काय बोलायचं तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला डिजिटल स्किल्स, डेली प्रोडक्टिव्ह रुटीन, टाइम मॅनेजमेंट, करिअर कमबॅक याच्याविषयी भरपूर मी माहिती जी असेल ना तर ती देत असते. तर मी एक अकॅडमी ओन करते, एक सोशल मीडियाची एजन्सी ओन करते आणि घरातूनच माझ्या मुलांसोबत काम करून स्वतःसाठी एक इन्कम जो असेल ना तर तो जनरेट करते. तर माझ्या या व्लॉग्सच्या माध्यमातून मी कशा पद्धतीने काम करते, टाइम कसा मॅनेज करते, तर हे मी तुमच्यासोबत शेअर करते, सो दॅट तुम्ही सुद्धा तुमचं जे काही प्रोडक्टिव्ह रुटीन जे असेल ना तर ते सेट करताय. तर व्लॉग कंटिन्यू बघा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज सकाळी ना 2 अशा गोष्टी झाल्या की ज्या नको व्हायला पाहिजे होत्या. तर सगळ्यात पहिली की काकी आमच्या आहेत ना जेवण करणाऱ्या, तर त्या येणार नव्हत्या, 2 दिवस येणार नव्हत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅस पण, मोठा गॅस सिलेंडर जो होता ना तर तो पण अचानक संपला होता. पण एक स्पेअरचा एक्स्ट्राचा छोटा सिलेंडर होता, त्यामुळे एकाच सिंगल टाकीवरती जेवण जे असेल ना तर ते बनवायला घेतलं. तर आता जेवण करायला बरेच दिवस झालं काकी येतात सूर्या झाल्यापासून. त्यामुळे मी सकाळी माझं रुटीन असतं की जर सकाळी लवकर मी उठते ना तर मग कधी लेक्चर रेकॉर्डिंग असतं किंवा मग व्हिडिओचे एडिटिंग्स वगैरे असतात. मग ऑफिसचं माझं जे काही काम असेल ना तर ते मी करून घेते आणि जेवणाची टेन्शन जे काय असेल ना तर ती मोस्टली नसते, कारण बरोबर नाश्त्याची टायमिंग असते ना तर नाश्त्याच्या टायमिंगला बरोबर काकी येतात आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी कशा सॉर्टेड असतात. टेन्शन हेच आहे की गिरिजा आणि राशीला मम्मा काय करते ना तर ते सगळं बघायचं आहे, त्यामुळे त्या दोघींना चेअर्स घेऊन आल्यात आणि तिकडेच उभारल्यात. तर आज दिवसभराची टू डू लिस्ट आहे ना तर ती खूप मोठी आहे. तर बरोबर आता 12 वाजता आपला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा क्लास चालू होणार आहे. दुपारी ग्राफिक्सचे क्लासेस आहेत आणि मधला जो काही वेळ असेल तर त्यावेळेला आपल्याला भरपूर लेक्चरचे काय असतील ना तर त्या ॲप्लिकेशनवरती अपलोड करून ठेवायचे आहेत. काही लेक्चरचे आहेत तर ते रेकॉर्ड देखील केलेले नाही आहे, तर ते रेकॉर्डिंग करायचं आहे. तर असं पूर्ण आपलं रुटीन असणार आहे. अजून एक आपलं चॅनल आहे क्षितिजा भाट व्लॉग्स, तर त्या चॅनलसाठी पण व्हिडिओज मी आज विचार करते की एखादा व्हिडिओ जो असेल तर तो रेकॉर्ड करून ठेवावा, कारण गेले 1 आठवडा त्या चॅनलवरती मी काहीच अपलोड केलेलं नाही आहे. त्यामुळे असो टू डू लिस्टच्या अकॉर्डिंगली आपण काम करूयात. गिरिजा काय करते? चपाती. किती? कुणासाठी? बाबांना देणार? ओके, थँक्यू. तर आता 3:30चा एक लेक्चर आहे, लाईव्ह लेक्चर आहे, तर तो आपण घेऊयात. लिंक सगळ्यांना पाठवले, सगळे कनेक्ट झालेले आहेत. जस्ट आपण विचारत सगळ्यांना आवाज येतो, सगळ्यांना आवाज येतो, सगळ्यांना आवाज येतो. रिॲक्शन शेअर करा. स्क्रीन दिसते का चेक करा. सगळ्यांना आवाज येतो, सगळ्यांना स्क्रीन दिसते. ते स्टार्ट करू. ठीक आहे, तर फोल्डर ओपन करते. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? फॉन्ट्स बघितलं होतं. ठीक आहे, टेक्स्टचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स होते, ते आपण बघितले होते. तर आज आपण काय करणार आहोत? तर आज आपण फॉन्ट कॉम्बिनेशन जे असते ना तर ते बघणार. म्हणजे काय ते सांगतो. तर बघा आपण टेम्पलेट्स ओपन करतो. ठीक आहे, टेम्पलेट्स ओपन करतो. तर त्यातले काही टेम्पलेट्स मी तुम्हाला घेऊन दाखवते. जसं की हा टेम्पलेट मी घेऊन दाखवतो. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा कसं आहे, लेझर, हेअर रिमूव्हल. ठीक आहे, म्हणजे एकच सांगायचं आहे की लेझर हेअर रिमूव्हल, पण तरी पण फॉन्ट्स जे काही असतील ना तर ते वेगवेगळ्या बॉक्सेस घेतल्यात फॉन्टसाठी. ठीक आहे, लेझरचा वेगळा फॉन्ट साईज वेगळा आहे, हेअरचा वेगळा आहे आणि रिमूव्हलचा फॉन्ट स्टाईल जो असेल ना तर तो देखील वेगळा आहे. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला आता फॉन्ट कॉम्बिनेशनच्या माध्यमातून इकडे दाखवायचं आहे. मी काय करते बघा, एक नवीन पेज घेते. सगळ्यांना स्क्रीन दिसते? सगळ्यांना स्क्रीन दिसते? ओके, तर आता मी काय करते, टेक्स्टमध्ये येते. ठीक आहे, टेक्स्टमध्ये येते. टेक्स्टमधून मी एक टेक्स्ट बॉक्स घेतला. ठीक आहे, आता आपण फॉन्ट कॉम्बिनेशन जे असतील ना तर ते करणार आहे. ठीक आहे, टेक्स्ट बॉक्स मी घेते, इथं चेक करा. ठीक आहे, आता इथे फॉन्ट कॉम्बिनेशन कशा पद्धतीने काम करतात तर ते मी तुम्हाला दाखवते. ते बघा रिसेंट यूजमध्ये दिसतात. थोडं झूम करते. तर याला आपण बोलतो फॉन्ट कॉम्बिनेशन.
ठीक आहे. बघा इथे कॉमिक कार्टून आहे जे मी आता रिसेंटली वापरलेले आहे आणि खाली पण काही आहे बघा फायर अवे, जसं की फायरचा फॉन्ट वेगळा आहे, फॉन्ट स्टाईल वेगळी आहे, साईज पण वेगळी आहे आणि अवे जो आहे तर त्याची पण फॉन्ट स्टाईल साईज जी असेल ना तर ती वेगवेगळी आहे. ठीक आहे. हे काही एक्झाम्पल्स आहेत फॉन्ट कॉम्बिनेशनचे. ठीक आहे. तर त्यातले काही फॉन्ट कॉम्बिनेशन्स जे असतील तर ते आपण रेडी करूया. एक्झाम्पलसाठी मी इथे पेजवरती घेते. ठीक आहे. साईज थोडा छोटा करते आणि इथे मी म्हणजे आपण रिक्रिएट करणार आहोत. ठीक आहे. आता मी याला बॅक करते आणि हा जो आहे फॉन्ट कॉम्बिनेशन त्याचं आपण इकडे रिक्रिएट करू. ठीक आहे. तर इथे बघा आपण ऑलरेडी एक टेक्स्टचा बॉक्स जो असेल ना तो टाकला बरोबर. आता इथे 30% ऑफ ऑन ऑल प्रोडक्ट एकच आहे हा मेसेज, पण तरी पण आपण लिहिताना वेगवेगळे बॉक्सेस करायचे. तर मी इथे लिहिते 30, इथे मी लिहिते 30. ठीक आहे. यालाच मी डुप्लिकेट करते, याला मी करते 30% राईट पर्सेंट. ठीक आहे. 30% ऑफ, त्याच्यासाठी मी वेगळा घेते ऑफ कॅपिटलमध्ये घेते ऑफ आणि काय हवं आहे ऑन ऑल प्रोडक्ट्स. ठीक आहे. ऑन ऑल प्रोडक्ट्स. ठीक आहे. 30% ऑफ ऑन ऑल प्रोडक्ट्स. आता याला आपल्याला काय करायचं एकत्र अरेंज करायचं आहे. आता मी 30 जो आहे ना तर त्याला आधी फॉन्ट स्टाईल देते जो की 6 कॅप्स म्हणून एक फॉन्ट स्टाईल आहे जो की वर्टिकल आहे. ठीक आहे. हा बघा हा 6 कॅप्स जो की वर्टिकल फॉन्ट स्टाईल आहे. ठीक आहे. इथे मी याला प्लेस करते 30% मी इथे प्लेस करते. साईज थोडी छोटी आहे. हे सगळं आपण अशा पद्धतीने बनवतो. ठीक आहे. आपण रेफरन्ससाठी एक घेतलेलं आहे कारण आता आपण बिगिनर आहे. ठीक आहे. तर रेफरन्ससाठी आपण एक फॉन्ट कॉम्बिनेशन जो आहे तो घेतला आहे आणि त्या पद्धतीने डिझाईन करायचं करतो. साईज थोडी छोटी करते इथे मला प्लेस करतो 30% ऑफ. ओके. आणि खाली काय ऑन ऑल प्रोडक्ट्स आहे, ऑन ऑल प्रोडक्ट साईज छोटी आणि याला मी अलाइनमेंट असेल ना तर ती लेफ्ट देऊन इथे मी याला प्लेस करणार आहे. ठीक आहे. हवं असेल तर आपण 2 लाईन्समध्ये करू शकतो. आता तुमच्या लक्षात जे काही आपण शिकलेलं आहे. ठीक आहे. जसं की टेक्स्टमध्ये जर बघितलं तर जे काही आपण शिकलेलं आहे ते आपण लाईन्स वापरतात. म्हणजे लाईनमध्ये दिसतं लाईन्ससाठी आपण वापरले तर ते तुमच्या लक्षात आलं की आपण स्टाफ येतो. आता हे सर्टिफिकेट खाली जात होतं तर त्यामुळे मी याला इथे जे असेल ना तर ते प्लेस केलं असं. ठीक आहे. 30% ऑफ आहे. अलाइनमेंट सेम देते, झूम करून दाखवते. ओके. पर्सेंटेज मी याचे पण फॉन्ट वगैरे तुम्हाला जर चेंज करायचे असतील तर ते देखील तुम्ही करू शकता. ऑन ऑल प्रोडक्ट्स. परफेक्ट. तर हा बघा आपण रिक्रिएट केला जसं इथे आहे ना तर तसाच आपण केला. आता इथे तुम्ही त्याला कलर कॉम्बिनेशन्स वगैरे काय तुम्हाला चेंज सूर्या काय करायचं ते हां ती लाईट आहे ना तिला म्हणून कसं करायचं. ए सूर्या आणि इकडे दे 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 की दे की. मी शिकवायचा कसा क्लास हां अरे क्लास कसा शिकवायचा क्लास चालू आहे क्लास चालू आहे इकडं. हे बघ क्लास चालू आहे बघ मीटिंग चालू आहे बघे 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 दाखवते. हे बघ मीटिंग चालू आहे. सगळ्यांनी बनवायला घ्या. कोणाचे काही डाऊट्स असतील तर विचारू शकताय. माईक्स ऑन आहेत. मीटिंग कम्प्युटर आणि मोबाईल दोन्हीवरती चालू आहे कारण दोन्ही डिव्हायसेसवरून स्टुडंट्सना शिकवावं लागतं. आणि लेक्चर ऑफ केला. होय 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 विंडो ऑफ केली. अरे सूर्या थांब की 2 मिनटं. हे तर हा फोन धर. हो बोला. सर्कल घेता येत नाहीये. कोणता सर्कल. आता आपण प्लेन सर्कल घेतो माहिती काय सर्कलच्या मध्ये सर्कल दुसरं छोटं. हां मला लक्षात येत नाही आपण कशात घेतोय. एलिमेंट्समध्ये येऊन सर्कल शेप्समध्ये सर्कल्स येतात असलंच ना सर्कल. प्लेन 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 फक्त बॉर्डर असते ती. फक्त बॉर्डर असते ती. मग एलिमेंट्समध्ये येऊन इथे वरती सर्च केलात ना सर्कल तर हे सर्कल दिसतील. साईज छोटी करायची.
आणि सेम सर्कल जो आहे ना तर त्याला तुम्ही डुप्लिकेट करा. हां, डुप्लिकेट करून साईज छोटी करा आणि तिथे व्यवस्थित त्याला प्लेस करा. साईज छोटी करून किंवा मोठी करून असं प्लेस करा. ठीक आहे. हो, अजून कोणाला काय डाऊट्स असतील तर विचारू शकताय. सूर्या, तर कालच्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली मी केस खुल्ले सोडले होते फर्स्ट टाइम आणि ऍक्च्युली तो व्हिडिओ बघताना मला सुद्धा खूप छान वाटत होते की मी स्वतःला छान पद्धतीने प्रेझेंट करते. तर कुठेतरी एक गोष्ट लक्षात आली माझ्या की आपण जर स्वतःला, जरी आपण घरीच राहतोय, घरातूनच काम करतोय, वर्क फ्रॉम होम करतोय ना, तरी सुद्धा स्वतःला जर आपण छान पद्धतीने प्रेझेंट करतोय, जरी कुठे ऑफिसला नाही जाणार आहे किंवा अगदीच लक्झरियस महागातलेच कपडे घ्यायला हवे किंवा छान हेअरस्टाईल करायला हवी असं नाही, पण छान तुम्ही जर तुमची पर्सनॅलिटी मेंटेन करताय ना घरामध्ये तर सुद्धा एक छान कॉन्फिडन्स जो असेल ना तर तो आपल्यामध्ये बिल्ड होतो. आणि मला एक काल कॉमेंट आली होती एका ताईची, तर ती अशी होती की तू हेअर केअर रुटीन तुझं काय आहे, ऑइल आणि शॅम्पू कोणता वापरतेस तर ते शेअर कर. सॉरी, शॅम्पू म्हटलं तर मी मम्माचा बेबी शॅम्पू वापरते जो की 0 to 5 years आहे, जो की या दोघींचा आहे, तर तोच मी यूज करते. आणि ऑइलचं जर म्हटला तर मी कोकोनट ऑइल जे की आपलं रेग्युलर आहे ना तर तेच मी यूज करते. तर नक्कीच जे काय मी इथून पुढे करेन स्किन केअर, हेअर केअर साठी ऍज अ वर्किंग मॉम, तर ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. गिरिजा, काय करतेस? हा, बघू. बरं, ठीक आहे ठीक आहे, मी फोन करते तुला. अरे सूर्या, सूर्या माझा कॅमेरा आहे बेबी, सगळ्याला तू रडतोय, काढून घेतलं की. माझा आहे ते. मामा आहे तो. पण पिलू फोन घेतलास काय रे? सूर्या, माईक आहे तो माझा, माईक. ए, सारखं सारखं हाक मारू नको गिरीच्या, एकदा म्हटलंस ना बाय, सारखं किती हाक मारतास. इकडे. हा, ओके ओके, देते तुला, लावते, लावतो, थांब. इथं बसायचं बसायचं इथं. ए सूर्य, जाणार तर बघ इथं, देते मग, बस इथं बस. रडू नकोस, थांब, रडू नकोस माझी आई. सूर्या, तुला देतोय माझा माईक, देतो थांब तुला. तर सूर्याला आधी घेऊया, तर गेलं बघ ते. देतो, इकडे ग. गिरीजा, पाणी घे. सूर्या कुठे गेला तो? अरे सूर्य, मी बसणार आहे तिथं. उठ. ओके, तर भरपूर महिलांचं काय असतं माहितीये का की सॉरी, भरपूर महिलांचं असतं की आम्हाला एकच बाळ आहे आणि एका बाळासोबत आम्हाला आमचं करिअर करायला जमत नाही, मग तू कसं करतेस वगैरे. तुझी तर 3 बाळ आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने मी एक आई म्हणून ऍडजस्ट करते सगळ्या गोष्टींना, तर त्याच पद्धतीने माझी ही 3 बाळं मुलं म्हणून भरपूर ऍडजस्टमेंट करतात. आणि माझा जो काही सक्सेस आहे, जे काही माझे अचिव्हमेंट्स आहेत, देते तर त्यामध्ये भरपूर वाटा जो असेल ना तर तो यांचा आहे. आता हे हट्टी आहेत, आता ही माईक पाहिजे म्हणून रडायला लागले. हिला लावलंय ना माईक, तर हिला पण हवाय. पण कसं आहे, थोडं ऍडजस्ट केल्याशिवाय, म्हणजे मी जसं ऍडजस्ट करते तर ते पण ऍडजस्ट करतात. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आमची जी गाडी असेल ना तर ते ट्रॅकवर. तुझं नाव सांग. नाही, मी कोण आहे? मी कशी आहे? मम्मा कशी आहे? मम्मा स्ट्रॉंग आहे. कशी बोलते आहे का? इकडे सर, तू दिसत नाही आहे सर. हा, सांग मम्मा कशी आहे? किती स्ट्रॉंग आहे मम्मा? 2 स्ट्रॉंग, खूप स्ट्रॉंग आहे. आणि तू कोण आहे? तू पण स्ट्रॉंग आहेस? तू काय एवढी स्ट्रॉंग आहेस? ते ड्रॉइंग करू नकोस, हातावरती केमिकल असतं त्याचं. तू किती स्ट्रॉंग आहेस सांग. हा, मी कोण आहे? मम्मा. कोण आहे? कोण आहे मम्मा? हा, लविंग कशी आहे? लविंग. तिला ना स्कूलमध्ये एक डायलॉग मी दिला होता सुपर वुमनचा, तर त्याच्यामध्ये एक डायलॉग होता की स्ट्रॉंग, इंडिपेंडेंट आणि लविंग. अजून तिने ते लक्षात ठेवलंय. आणि ती म्हणते की टीचरनी सांगितलं वाटतं तिला स्कूलमध्ये की शाळेमध्ये ऐकू जातं तुझं गाणं.
टीचरने सांगितलंय की स्कूलमध्ये भाजी खाल्ली ना की स्ट्रॉंग होतं. तर त्यामुळे ती सारखी म्हणते की मम्मा भाजी खाल्ली की स्ट्रॉंग होतं, स्ट्रॉंग होतं, स्ट्रॉंग होतं. तर तुमचे भरपूर जणांचे असे सेम प्रश्न होते की कसं करतेस मुलांना घेऊन. तर जसं मी ऍडजस्ट करते ना तर त्याच पद्धतीने माझी मुलं सुद्धा ऍडजस्ट करतात. आता आमचा सूर्य पण ऍडजस्ट करायच्या मूड मध्ये नाही आहे. अजिबात नाही आहे. आता नाही आमचं ऍडजस्ट करायचं कॅपॅसिटी संपलेली आहे. आता संध्याकाळ झालेली आहे. आम्ही बाहेर जाणार होतो उद्या. ऍक्च्युली 16 एप्रिल उद्या माझा बर्थडे आहे आणि त्यामुळे काहीतरी घ्यायचं म्हणून जाणार होतो बाहेर. पण आता खूप वेळ झाला ऍक्च्युली. हे धर 7-7:30 वाजलेत आणि किती जायचं आणि किती यायचं आणि त्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केला. सो त्या घरामध्येच काहीतरी ऍक्टिव्हिटीज. हा आणि आता या दोघी शाळेला जातात तर या दोघींना शाळेला सुट्ट्या पडल्या. तर मग सुट्टीचं त्यांचं जे काही रुटीन असेल ना, अजून तरी काही रुटीन फिक्स नाही झालेलं कारण आता सुट्ट्या पडल्या 2-3 दिवस झालं. तर त्यांचं जे काही रुटीन असेल ना ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आमची सूर्याच्या त्या ऍडजस्टमेंटची कॅपॅसिटी संपली आहे त्यामुळे सूर्या बाय 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 बाय.